सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांचीत आहेत की नाही. बरं, हा विषय आज इथं बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. कोणत्याही गावात जा महाराज, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण दोन रक्ताचे भाऊ एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, तुम्ही लहान होतात ना, अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. पण तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म जिवंत राहिलं आहे याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, रामकथा इथं ऐकता, पण घरी गेल्यावर जर दुसऱ्या दिवशी लक्ष्मणावर केस टाकायला जात असाल तर त्या रामायणातून आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर तुम्ही रामायण बारकाईनं अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतामधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, पण भाऊभावाच्या विरोधात उभा ठाकला, शेवटी सोन्याची लंका ही मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता, पण लक्ष्मण भरतासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतरही पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. अहो, ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला ना, रावण एवढा महाकाय होता, जसा रावण कोसळला ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरादस कंधर. जसा रावण कोसळला, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेद 6 शास्त्रांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे इंद्रादी देवतांना बंदिवान करणारा 3 लोकातला बलशाली जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे एवढंच काय, पण आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त विरळा सृष्टीत जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण तुला मृत्यू समय सुद्धा जे ज्ञान देईल ते तुझ्या जीवनाचं कल्याण साधणार असेल. जा, तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते विचारू नये. आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल पडू लागलं, जवळ आले. मिनमिन त्या डोळ्यानं रावणानं पाहिल्याने रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण, युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे. अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता. अरे आमच्याकडे साधी वानर सेना, तुझ्याकडं महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? त्यावेळेस रावणानं दिलेलं उत्तर इथं बसलेलं आज प्रत्येक राम लक्ष्मणानं काळजात करून घ्यावं. लक्ष्मणाला खऱ्या अर्थानं रावणानं दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरं आहे. अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या वनवासी भावापेक्षा श्रेष्ठ होतो, तरीही आज या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला. याचं एकमेव कारण माझ्याकडं खऱ्या अर्थानं तुझ्या भावाकडं तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता, तर माझ्याकडं विभीषणासारखा भाऊ होता. पण तरीही वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न वाल्मिकी रामायणातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर आज इथं बसलेल्या प्रत्येकानं काळजात करून आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं, हीच मात्र अपेक्षा आहे. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरंही असेल, पण लक्षात ठेव भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये 2 भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांचीच उपमा देईल, पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट आलं तोच समाज म्हणेल, घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण मृत्यूलोक पाहतोय, ते वास्तव आहे महाराज, ते वास्तव आहे. चला रामायणातून आपण आपल्या आता जिल्ह्यामध्ये येऊयात, तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, आपलं आयुष्य घडवलं एक तरी माणूस सापडेल. तर
तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपला आणि आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आज तुम्हीच मला उत्तर द्या, कितीही आम्ही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्याचं खराब्याचं क्षेत्र कधी वाढणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधावर बसल्या, एका ताटात जेवल्या आणि शेवटी त्या मातीत मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्या मातीतच जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करा. खऱ्या अर्थानं गादीवरून एक वाक्य स्पष्ट सांगतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण आज तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो, आता तरी घराघरातले वाद विसरा. आणि सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे, अरे ही जी वयस्कर पिढी आहे ना, ही फक्त घरात 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काहीच बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून ते अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि आज हमसून हमसून रडतायत. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कचऱ्यातून पहा. अरे, तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जगत राहिला. त्याचा उतारवा येईपर्यंत तो स्वतःसाठी कधी जगलाच नाही. त्यानं उभं आयुष्य आपल्या लेकरांवरती खऱ्या अर्थानं अर्पण केलं. पण आता उतारवय आलं, हातात काठी आली, गुडघे दुखायला लागले आणि आता मात्र त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली. मात्र त्या क्षणाला काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी मात्र रक्ताच्या 2 भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही जमिनीची फाळणी केली, जशी आम्ही 7-12ची फाळणी केली, तशी आज आम्ही आमच्या जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा फाळणी केली. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर मरत असेल, तर आम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या आणि कितीही भगवंताची पूजा केली, आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा मात्र नक्की विचार करा, नक्की विचार करा. विठ्ठल तर लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर आज पाहिलं तर या महाराष्ट्राची दुर्दम्य अवस्था अशी आहे. अरे, दिवाळीच्या सणाला बायकोनं ज्यावेळेस बाजार आणायला सांगितला ना, तर त्यावेळेस बाजार न आणता आम्ही वकिलाच्या माथ्यावर पैसे दिले. अरे, आमच्या मुलांचं ॲडमिशन करायचं होतं, पण आम्हाला ते ॲडमिशन महत्त्वाचं वाटलं नाही, पण वकिलाची त्या फुटभर बांधासाठी आम्हाला फी महत्त्वाची वाटली. आज बसल्या जागेवर एक विचार करा, त्या बांधाच्या फुटभर बांधाच्या किमतीपेक्षा अधिक पैसे आम्ही वकील कोर्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये घालवलेत, पण आमची पुढची एक पिढीसुद्धा बर्बाद करून ठेवली आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, कधी मला बोलू नका, पण तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, या 14व्या वर्षामध्ये एवढी सुंदर पंढरी अवतीर्ण झालेली असतानाही भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण आजपासून या सप्ताहाच्या निमित्तानं एकमेकांवर जर कधी वेळ आली तर आम्ही वेगळे होणार नाही, एकमेकांना साथ देऊ. एवढं जरी वचन या सप्ताहाच्या निमित्तानं घेतलं तरी आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्या प्रमाणात प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. काय? रामराज्यात एकच मंत्रा होती, किती? पण तिनं देवाची नगरी उद्ध्वस्त केली. आता प्रत्येक वस्तीवर 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील, तुमच्या सासूबद्दल, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष पेरतील. पण अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब, ज्या घरात आपली वंशवेल वाढणार आहे ते कुटुंब उद्ध्वस्त करायचं, की अशा मंत्रांना आपल्या उंबऱ्याच्या बाहेर ठेवून आपलं कुटुंब घडवायचं? माझ्या बहिणींनो, याचा मात्र नक्की विचार करा. आणि 2री टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर राहती. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये तोही 10ला झाला तर अमृतुल्य आल्यापासून. त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावात फूट पाडायची.
ही तुम्हाला पावला पावलावर भेटेल, ही तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल विष पेरेल. पण लक्षात घ्या महाराज, आता 1 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनानं दाखवून दिलं, तुमच्या मोबाईलमध्ये 1000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, तुम्हाला इंस्टाला 1.5 लाख फॉलोअर असू द्या, शेअरचॅटला तुमचे 5 लाख मित्र असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना, तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावापर्यंत पोहोचला, अचानक तुमच्या 999 मित्रांचे मोबाईल नॉट रिचेबल येऊ लागले. आणि ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस सुरू होती, शेवटी तोच भाऊ खऱ्या अर्थानं तुम्हाला ॲडमिट केल्यानंतर तुमची छोटी लेकरं 14 दिवस सांभाळतही होता. आणि हॉस्पिटलच्या बिलला पैसे कमी पडल्यानंतर भले वाईट बोलून का होईना, पण मित्रांकडे उसनवारी करून हॉस्पिटलचं बिल भरणारा तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे जीवनात कधी विसरू नका. म्हणून खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यामध्ये वितुष्ट आणलं नाही, एवढं जरी आम्ही आमच्या घरामध्ये साधलं तर आमच्या घराचं मंदिर होईल. आणि जर घराचं मंदिर झालं तर भगवान परमात्मा मंदिरात राहतो. 365 दिवस तो आमच्या घरात राहील आणि खऱ्या अर्थानं या देहाचंही कल्याण होईल. तेव्हा खऱ्या अर्थानं परमार्थाची मूळ उंची साधली जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बंगला बांधला. आता मला सांगा, बंगला तुम्ही तुमच्यासाठी बांधलाय का मुलांसाठी बांधलाय? तुमच्यासाठी बांधलाय का पप्यासाठी बांधलाय? कुणासाठी? आता मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी घर बांधायचा निर्णय घेतला ना बाबा, त्या दिवशी ठोकळा वीट होती 3.5 रुपये आणि लोखंड होतं 38 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं त्या दिवशी ठोकळा होता 13.5 रुपये आणि लोखंड होतं 68 रुपये. म्हणजे आयुष्याचे जवळपास 30 वर्ष तुम्ही फक्त एक घर बांधण्यासाठी घालवलीत. पण ते घर तुम्ही कुणासाठी बांधलंय बरं? पप्यासाठी. मग पप्या आपला असा म्हणेल का आपण गेल्यावर? एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मला सांगा, म्हणजे ज्या घरासाठी तुम्ही आयुष्याची 30 वर्ष घालवली, किती? मग आपण गेल्यावर आपला लाडका बाप्या म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटची अंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू? आपली लाडकी बायको नंतर लादी पुसून घेईल. तुम्ही बंगला लाखाचं काय, पण घर करोडोचं जरी बांधलं तरी शेवटच्या अंघोळ तुम्हाला खऱ्या अर्थानं कुठं आहे? आणि एकदा अंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं की त्या घराशी आपला कायमचा विषय संपला. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली. कोणाला शंका असेल तर सतीप्रथा परत चालू करून पहा. सुखासाठी पप्या जन्माला आला, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याची गुड्डी घरात येत नाही, पहिल्या श्रावणपाठीला जाऊन ती गोडपुऱ्या आणत नाही आणि आणलेल्या गोडपुऱ्या जोपर्यंत सगळी वस्ती खात नाही तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा वस्तीनं गोडपुऱ्या खाल्ल्या का तिथून पुढं पप्या आपला राहत? तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. आता सुखासाठी गुड्डी जन्माला आली, गुड्डी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत फुलाच्या गाडी सजून ती जात नाही तोपर्यंत ती आपली आहे. बरं, सुखासाठी बांध कोरले, बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी आपण आपल्या मायबापाच्या डोळ्यात पाणी आणलं, अरे ज्या बांधासाठी निम्म आयुष्य कोर्टाच्या पायरीवर झिजवलं, ज्या बांधासाठी आम्ही रक्ताच्या नात्यांमध्ये खऱ्या अर्थानं रक्त वाहवलं, हे बांधही आमच्या किती दिवस येतो? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या 13व्याचं गोड जेवण गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला आपला पप्या आपल्या मृत्यूचा दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला की तलाठी भाऊसाहेब आपल्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी उभं आयुष्य जाळलंय तो बांधही किती दिवस येऊ? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे त्यात जर मूळ विसावा साधायचा असेल तर या नश्वर देहाला एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे.